नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. आज महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या 2 दिवसावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसंदर्भात महायुतीची अवणखेड येथे नियोजन बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना बोलवण्यात आल्याची माहिती मिळत होती. येथे भारतीताईंना कोणत्याही प्रकारे निवडून आणायचे असे सर्व वक्त्यांनी सांगितले. पाहूया त्या संबंधित सविस्तर रिपोर्ट. होऊ घातलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आजच्या या मेळाव्याप्रसंगी खरं तर आज आणि उद्या हे 2च दिवस प्रचाराचे उरले आहेत. परंतु या मेळाव्याला आज खास करून आपल्या राज्याचे आरोग्य मंत्री श्री विजयकुमार गावित साहेब, श्री वैभवजी पिचड साहेब आमदार या ठिकाणी उपस्थित, आपल्या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ साहेब आणि सर्वच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, RPI सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मेळाव्याला हजेरी लावली. कार्यकर्त्यांना संबोधित केलं. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह दिसून येतोय. नक्कीच मागच्या काळामध्ये थोडंफार काही कमी जास्त होतं, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार आदरणीय भारतीताई यांनी या ठिकाणी प्रचारामध्येही आघाडी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे विजय हा नक्कीच या ठिकाणी होणार आहे. परंतु या विजयामध्ये सर्वात जास्त आणि या दिंडोरी तालुक्याचा, दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचा जास्तीत जास्त वाटा राहावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेत. सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या ठिकाणी विजयामध्ये या दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचा वाटा मोठा राहील आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही आदरणीय भारतीताई असतील, विजयकुमार गावित साहेब असतील यांच्यावर नक्कीच राहील आणि ते प्रश्न सोडून घेण्याची जबाबदारी त्या ठिकाणी जनतेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून जनता आमच्या बरोबर आहे आणि पुढच्याही काळामध्ये जनता बरोबर राहील असा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. म्हणून विजय हा नक्कीच भारतीय जनता पार्टी, आदरणीय भारतीताई पवार यांचा या ठिकाणी होणार आहे. जय हिंद, जय भारत. दिंडोरी लोकसभेच्या प्रचार रणधुमाळीचा अंतिम टप्पा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात झालेली. आता आज या ठिकाणी गावित साहेब, वैभव पिचड, माजी मंत्री पिचड साहेबांचे चिरंजीव, माजी आमदार वैभव पिचड हेही त्या ठिकाणी या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सरकार का असावं किंवा आत्तापर्यंत सरकारने घेतलेले चांगले जे काही निर्णय आहेत त्या निर्णयांची जनतेला माहिती करून, जनतेला माहीत आहे तरीसुद्धा त्यांनी त्याचं मार्गदर्शन केलं. भविष्यात कुठल्या विकासाच्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचे आहे त्या करण्याच्या दृष्टीनं आपला हक्काचा खासदार जर असेल तर वरती सरकार तर मोदी साहेबांचं येणारच, परंतु त्याच्यात आपला वाटा असावा का जेणेकरून हक्कानं आपल्याला मोठे मेजर प्रकल्प जे आहेत ते करण्याच्या दृष्टीनं खासदार असला पाहिजे. आणि म्हणून आपले डॉक्टर भारतीताई पवार या मंत्री आहेत आजही, परंतु अजूनही पुढं जर त्यांना आपण चांगल्या मताने निवडून दिलं तर पुन्हा मंत्रिपदाचे चान्सेस मिळतील. ह्या उद्देशानं आपण ताईंना भरभरून कमळाच्या फुलाची निशाणीवर बटन दाबू आणि त्या ठिकाणी भरघोस मतांनी विजयी करावं अशा पद्धतीचं आव्हान आम्ही मंडळी करतो. आम्ही माननीय धनराज महाले साहेब हे आम्ही एकत्र आहोत. माझ्या समजुतीप्रमाणे अनेक जिल्हा परिषद पदाधिकारी, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सरपंच, चेअरमन बहुतांशी भाजपच्या, महायुतीच्या बरोबर आहेत. अनेक संघटनांमध्ये श्रमजीवी संघटनासुद्धा त्या ठिकाणी आमच्याबरोबर आहे आणि ह्याचा सगळा हिशेब जर केला तर उमेदवार हा भरघोस मतांनी निवडून आल्यात जमा आहे अशा पद्धतीची मी खात्री देतो आणि जनतेला विनंती करतो की खासदार निवडून येतात, परंतु मतदानाची टक्केवारी वाढवणं का जेणेकरून मताधिक्य हे मोठ्या प्रमाणात मिळण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.
भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ संपूर्ण तालुका पिंजून काढत आहोत. या तालुक्यात फिरत असताना शेतकरी वर्ग असेल, मुळात जो महत्त्वाचा पॉईंट आहे शेतकरी वर्गाचा कांद्याचा प्रश्न, तो जो विरोधकांनी प्रामुख्याचा मुद्दा बनवला आहे. पण शेतकऱ्यांचा प्रश्न जरी कांद्याचा असला तरी शेतकरी नाराज नाही आहे, कारण प्रचार करत असताना आम्हाला तो प्रामुख्यानं तो मुद्दा लक्षात आला आणि भारतीताईंना प्रचंड मताधिक्य या दिंडोरी तालुक्यात मिळणार आहे. त्याचबरोबर भारतीताईंनी आरोग्याचे कोरोना काळात एवढं मोठं काम केलेलं आहे. दिंडोरी लोकसभेतच नव्हे तर केंद्रात सुद्धा काम केलेलं आहे त्याचं. आणि एक आदिवासी महिला आज केंद्रात आरोग्यमंत्री पदावरची जबाबदारी सांभाळत असताना या आदिवासी मतदारसंघात आदिवासी समाजाचा एक अभिमान आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात मोठ्या मताधिक्यांनी भारती पवार या लीडनं उभ्या राहतील एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिंडोरी मतदारसंघात भारतीताई या उमेदवार आहेत आणि त्यांचं मागील 5 वर्षात जे मोदी साहेबांनी अगदी 2 वर्षात त्यांची हुशारी पाहिली आणि त्यांना मंत्रिपद दिलं आणि त्या मंत्रिपदाचा त्यांनी पुरेपूर अगदी विकास केला आणि त्या विकासाला पाहून अगदी सर्व मतदार अगदी त्या भारतीताई पवार यांच्याच पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आणि या 2-3 दिवसामध्ये अतिशय वातावरण तयार झालेलं आहे आणि संपूर्ण आमचा दिंडोरी तालुका दिंडोरी मतदारसंघ अगदी उत्सुकतेने भारतीताईंच्या मागे उभा आहे अशी मी आपल्या सगळ्या उपस्थितीच्या वतीनं अगदी भारतीताईंचं कौतुक करतो आणि त्यांना अगदी जनता भरपूर मताने निवडून देईल अशी अपेक्षा करतो. येस स्मार्टसाठी तालुका प्रतिनिधी अवनखेड. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.